नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 फेब्रुवारी 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धीचे ठरतील असे प्रकल्प तुम्ही हाती घ्यायला हवेत. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. अति खाणे आणि उच्च कॅलरी आहार टाळणे गरजेचे आहे. वृषभ राशी, तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणे इष्ट ठरेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे किंवा भागीदाराकडे दुर्लक्ष केले तर तो नाराज होईल. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत. विशेषतः तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस हवी आहे. मिथुन राशी, घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकार्यावर तुम्ही वैतागाल. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. आज जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. कर्क राशी, आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल. ते तुम्हास हवे असेल, कारण आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील.
एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून. परंतु एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात त्याचे आज चीज होणार आहे. आपला संयम ढळू देऊ नका. विशेषतः कठीण समयी नियंत्रण ठेवा. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. सिंह राशी, आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत. यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. तुमचा प्रियकर तुमच्यावर किती प्रेम करतो याची जाणीव तुम्हाला होईल. जे लोक आतापर्यंत बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची आणि अधिक मेहनत करण्याची आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढवून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. कन्या राशी, जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे. त्याचा सुखद अनुभव घ्या. आनंद, समाधान आणि व्यवसाय या गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खाजगी दिवस असेल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. तुळ राशी, सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद घ्या. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक रहा.
आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. पर्यटन आणि प्रवासामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशीब लाभेल. पूर्वीच्या दिवसामध्ये केलेली मेहनत फळाला येईल. वृश्चिक राशी, आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्यात. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणेही गरजेचे आहे. ही गोष्ट आज तुम्ही समजाल. परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराबाहेर जात आहेत त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. धनुराशी, पत्नीशी सुसंवाद साधून स्वरमिलाप साधणारा दिवस. नातेसंबंधात कुटुंबातील दोन्ही व्यक्तींनी गुंतवणूकही प्रेम आणि विश्वासाची बांधिलकी ठेवणारी असावी. जबाबदारी स्वीकारून योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा पाहू शकतात. थोड्याशा मानसिक तणावात देखील आरोग्य चांगले राहील. घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण आज तुम्ही अनुभवू शकाल. मकर राशी, प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींनी कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. अति खर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा.
जवळच्या नातेवाईकांची त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील आणि काळजी घेतील. कुंभ राशी, आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. तुम्ही ज्या गोष्टी करत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद होईल. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. इतरांना दुखावू नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. मीन राशी, आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे, जे आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. फूट पाडणारे विचार, भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडथळे निर्माण होतील. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.